रित्वी, आपण कुठे चाललोय? मूवी बघायला. कोणती मूवी? मराठी मूवी असणार आणि फनी मूवी असणार. ॲक्च्युली मराठी मूवी क्रांती ज्योती बघायला चाललोय आम्ही रित्वीला जनरली मूवीला नेत नाही, आज घेऊन चाललोय. त्यामुळे रित्वीचे खूप डाऊट्स असतात. ॲक्च्युली जनरली मूवीजमध्ये हाणामारी फायटिंग वगैरे असतं. सो लहान मुलांना अशा आघात कशाला द्यायचे ना, अननेसेसरी नाही दाखवायचं त्यांना. सो आम्ही तिला नाही नेत. पण आत्ताचा मूवी खरंच लहान मुलांनी बघण्यासारखा आहे म्हणून रित्वीला नेतोय. सो ती विचारते की फनी आहे ना, सो तिला फनी आहे म्हटलं आम्ही. आणि आर यू एक्साइटेड रित्वी? रित्वी, आपण कुठे चाललोय? मूवी बघायला. क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हे मूवीचं नाव आहे. आणि याची तिकीट मी झोमॅटोचं जे ॲप आलं आहे डिस्ट्रिक्ट, पेटीएम आणि झोमॅटो असं काहीतरी ते तिकडचं ते शिफ्ट झालं आहे. सो डिस्ट्रिक्टवरून बुक केलं आहे. आणि रित्वी नाचते दिसतच असेल तुम्हाला. सो याची तिकीट मला 180 रुपये पर पर्सन होती. सो 360 रुपये. पण कार्डची ऑफर लावून आपल्याला पडली आहे 312 रुपयांना. म्हणजे 18 दुणे 36, 36च्या जागी ॲक्च्युअलमध्ये 312ला पडली आहे. IDFC कार्डचं डिस्काउंट मारलं. आणि मी रित्वीची तिकीट वेगळी काढली आहे. मी त्या आयनॉक्सच्या ॲपमध्ये जाऊन काढली आहे. तिथे काहीतरी स्टुडंट डिस्काउंट वगैरे मिळालं आहे. सो फूडला 150 रुपयाचं काहीतरी फूड आम्ही घेऊ शकतो, ज्याचं ॲक्च्युअलमध्ये मी पे केलेत 75 रुपये. सो 50% ऑफ या रेटने तिथे फूड घेऊ शकतो. 2 वेगवेगळ्या तिकीट याच्यासाठी काढल्या कारण 3 जण आहे आम्ही. 2 तिकीटवर ऑफर होती 100% फ्लॅट ऑफ. आणि अनदरवर मी 25% ऑफची ऑफर लावायला बघत होतो, बट ती ॲप्लिकेबल झाली नाही. बट तो आपल्याला फूड बेनिफिट मिळाला आहे. सो 150 रुपयाचं वाउचर मिळेल, 75 रुपयात मिळालं आहे. ही रित्वी बघा लहान झाली आहे. माझ्या बहिणीच्या मुलासाठी ही सायकल घेतली आहे. रित्वीची चांगलीवाली होती, रित्वीची होती पण तिने कधी चालवली नाही आणि आता तिला खूप इच्छा आहे. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे, मी राहतो डोंबिवलीत रुणवालला, बट आम्ही मूवी बघायला चाललो आहे कल्याणच्या मेट्रो मॉलला. मेट्रो मॉल कारण माझ्या बाजूला पलावाचं एक्सपिरिया मॉल आहे, बट तिकडे चाललो आहे याच्यासाठी की थोडं चेंज जरा वेगळं, कारण एक्सपिरिया मॉल बाजूलाच आहे. सो आमचं अधूनमधून जाणं येणं वगैरे होतंच त्यामुळे. आणि एक वेगळा, आणि खरं बघितलं तर तिकडे तिकीट स्वस्त आहे. तो कल्याणचा जो मेट्रो मॉल आहे तिथे तिकीट स्वस्त पडली, 40 रुपये पर पर्सन, म्हणजे 120 रुपये आमचे तिघांचे वाचले. त्यामुळे पण तिकडे चाललो आहे. आणि कसं आहे ना, इथला जो पलावामधले थिएटर आहेत ना, तिथल्या स्क्रीन खूपच छोट्या आहेत, म्हणजे साईज वाईज लहान आहेत. पण मेट्रो मॉलच्या खूपच मोठ्या आहेत स्क्रीन. तर तो जो एक्सपिरियन्स असतो तो पण एक भारी असतो. तो पण एक वेगळं कारण झालं. सो चलो मेट्रो मॉलला भेटूया आता जाऊन. हे जे मॉलमध्ये स्कूटीची डिक्की उघडून, म्हणजे कारची डिक्की उघडतात स्कूटीची, काय चेक करतात? नुसतं ओपन करणार, बंद करणार. हा बघा इथे डिस्प्ले, इथे प्रोजेक्टर लावलंय. कितीतरी वर्षांनी आलो आहे आम्ही या मेट्रो मॉलला. इथे पॉप्युलर झालं आहे, खूप भारी वाटतं, म्हणजे असं वेगळं वाटतं बरंच, कारण बऱ्याच दिवसांनी आलो आम्ही. रित्वीचं रिच्युअल मॉलला आल्यानंतर गाडी चालवते रित्वी कधीही आल्यावर. बराच सुधारला आहे हा मॉल आधीच्या मानाने. मध्ये तर अशी हालत झालेली की बंद पडायला आलेला. सो त्या मानाने तरी बराच सुधारला आहे. बाय रित्वी, बाय बाय. ती बॅग शीतल बाहेर घे, खूपच घाण वाटते ते. बाय. आधी आम्ही जिकडे राहायचो तिथे म्हणजे अशी इलेक्ट्रिक गाडी घेऊन फिरवण्यासाठी जागा नव्हती. आता रुणवालला गेलो आहे, आता जागा आहे, पण तेव्हा नव्हती. रित्वीला खूप इच्छा होती ही गाडीची, पण आम्ही घेतली नाही. आम्ही ठरवलेलं की मॉलला गेलो की रित्वीचा जीव भरेपर्यंत, मन शांत होईपर्यंत तिला बसू द्यायचं. आणि 50 रुपये असतात एक किंवा 2, जे पण त्यांचा राऊंड असतं त्याचे. सो आयडियली
गाडी घेऊन तिला मेंटेन करणं, कारण त्यांच्या बॅटरी वगैरे लवकर जातात, सो त्याच्यापेक्षा हे बेटर आहे. बट ठीक आहे, आता रिथवी मोठी झाली आहे तरी पण चालू आहे रिथवीचं. आत्ता वाजले आहेत म्हणजे 7 वाजायला आले आहेत. खायचं काय करायचं आहे, काय खाणार आहेस, काय खाणार आहे? तुला मला आहे ना पॉपटेट्सचा पिझ्झा आवडतो. एक पिझ्झा घ्यायचा का फक्त? हां चालेल. काय बर्गर वगैरे हवा आहे? सो मला पॉपटेट्सचा पिझ्झा खूप आवडतो. बघू, मागे पॉपटेट्स आहे, पिझ्झा घेऊ, कारण फार भूक मला तरी नाही आहे. यांचा बघूया आता, रिथवी आणि शीतलचा काय सीन आहे. बॅटरी संपली. इथे ॲक्च्युली झिंगवर्स म्हणून काहीतरी ओपन झालं आहे. सो बेसिकली आम्ही पॅराडॉक्स म्युझियमला गेलेलो मुंबईला. तिकडे कसं इल्युजनवालं सर्व होतं तसंच आहे, बट आता आम्ही नाही जात आहे. सो बट जरा बाहेरून बघतो काय सीन आहे, किती तिकीट आहे, काय तुम्हाला पण माहिती देतो. चलो. रिथवीला इथे मस्त लाईट्स मिळाल्यात, गेली पळत पळत. अच्छा, इथूनच एंट्री आहे त्या या झिंगवर्सची. रिथवी किती वर्षाची आहे तू? 3 वर्षाच्या खाली फ्रीमध्ये, आणि ॲडल्टचे 1000 रुपये आणि चिल्ड्रनचे 800 रुपये. या लाईट्स पण यांनी इल्युजनवाल्या बनवल्यात, आणि तुम्ही जर लहान मुलांचा ID कार्ड दाखवलात तर 300 रुपये चार्जेस आहेत. सो लहान मुलांचे चार्जेस कमी आहेत आणि मोठे ॲडल्टचे 1000 रुपये होते पर पर्सन. शॉर्मा खायचा आहे? इथे शॉर्माजीची ब्रांच ओपन झाली आहे. सो रिथवीला शॉर्मा पाहिजे बोलते. प्लॅन चेंज झाला आहे. पॉपटेट्स आम्ही खात नाही आहे, कारण रिथवी पिझ्झा नको म्हणते. असेल ना? कुठला तंदुरी? एक तंदुरी, एक क्लासिक. ॲक्च्युली मला काहीतरी होतं आहे दुपारपासून, कसं तरी होतं आहे, म्हणजे उलटीसारखं फील येतं आहे दुपारी जेवायच्या आधी. त्यामुळे आत्ता पण मी खात नाही आहे. पिझ्झाची ग्रेव्हिंग मलाच होते, पण एकीकडे मला कसं तरी पण होतं आहे, त्यामुळे आता खाणार नाही आहे मी. 2-3 दिवसात तुम्हाला एक ऐरोलीच्या शॉर्माची रील येईल. ऐरोलीला रहमत शॉर्मा म्हणून आहे, आणि खरंच तो खूप भारी आहे. कारण आता बघा, या शॉर्माजीकडे यांचं जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे असेल त्याला चव, पण हे लोक चव एन्हान्स कशाने करतात? वेगवेगळे सॉसेस, वेगवेगळे फ्लेवर्स वगैरे टाकून ॲड करतात. बट तिथलं असं आहे ना की जी रॉ टेस्ट आहे त्यांच्या मॅरिनेटेड चिकनला, ही अल्टिमेट आहे. त्यामुळे बाई, तुम्ही जर कधी ऐरोलीवरून जात असाल, ऐरोलीला जाणार असाल तर रहमत कॅटरस म्हणून सर्च करा आणि तिथला शॉर्मा खा, अल्टिमेट. आणि त्यांचा मिओनीजची टेस्ट, फक्त मिओनीज टेस्ट करून बघा, खूप खूप भारी. मूवीबद्दल बरंच ऐकलं आहे, बघूया आता मूवी अटेंड करून कसा आहे मूवी, पण खूप भारी असणार आहे. ज्यांनी सांगितलं आहे त्यांच्यावर तरी विश्वास आहे की भारी असणार. आणि मराठी मूवीजला गेलो पाहिजे आपण, चांगले असतील तर. सो कोणता आहे विचारलं? चिकनच असणार आहे. ठीक आहे ना, खा. एक क्लासिक आहे. थांब, हे दे तिला. तिचा कोणता आहे? दे मग फोडून तिला. हे पटेल सॉस आहे रिथवी, हाताला लागेल.
हम्म. असली मजा तो इसमें है. या मालमध्ये मजा आहे. फिनिश झालं आहे आपलं. मी पण बरंचसं खाल्लं कारण रिथवीला काही इतकं जात नाही. खबरटगिरी करते पण जात नाही. आणि ज्याचे 270 रुपये झाले आपले. आपला 7:30चा शो आहे. 7:20 झालेत. सो थोडा वॉक करू, इकडे तिकडे फिरू आणि जाऊ आता. ये कचरा कूड़ेदान में उपयोग करो. हा 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 हा. स्ट्रॉन्गर हु स्ट्रॉन्ग. है यहाँ तो 3 गोले आ गए. देखो 1 2 3. देखो देखा 3 गोले हैं मेरे पास. कुठे बसायचं आहे आता? या माकडाला त्या डॉल्फिनमध्ये बसायचं आहे. बेबी डॉल्फिन बोलते. सो चलो, कारण शो 7:35चा आहे. 7:25 झाले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की मूवीज 5-10 मिनटं 15 मिनटापर्यंत पण लागत नाहीत. ॲडव्हर्टाईज दाखवत राहतात. सो 7:30ला पोचून काही पॉईंट नाही आहे. पुढे 10 मिनटं लेट जातो, 5 मिनटं लेट जातो. एक्झॅक्ट 7:35ला एंट्री करतो, म्हणजे जाईपर्यंत शो चालू होईल. एकाचे 80, दोघांचे 100. त्यामुळे इथे रिथवी शीतल दोघं गेले. शीतलची मजा झाली आहे. बाय रिथवी. टनकर शीतल ते चालव बरोबर. त्या झिंगडमवाल्यांनी इथे असं हे भारी बनवलं आहे. फुल भारी. जे रिथवी म्हणत होती अर्थ वगैरे. हाय रिथवी. Hey. हाय रिथवी. मग मूवी डेंजर आहे. बेस्ट ऑफ लक. तू तर भाई मला फनी आहे. फनी नाही आहे, डेंजर आहे. मारामारी आहे त्याच्यात. आणि चला एंट्री करूया. ॲक्च्युली कॅमेरा जमा करावा लागला आहे. माझ्याकडे ऑस्मो पॉकेट 3 आहे. सो बाय द वे खूपच भारी क्वालिटी याची तुम्ही बघू शकता. म्हणजे याच्या आधीचे व्हिडिओ सगळे पॉकेट 3चे होते. सो तुम्हाला पण हा कॅमेरा घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या लिंकवर क्लिक करून घ्या. आणि मेन कसं आहे, हा कॅमेरा नेहमी ओव्हर प्राईज होता. आता फायनली 40,000ला नुसता कॅमेरा मिळतो. सो तुम्ही परचेस करू शकता. आमचा हेतू नाही. तसेच कोणताही प्रांतवाद अथवा इतर भाषांना. ती जी 75मध्ये कुपन मिळाली त्याचे घेतले आहेत समोसे. 155 काहीतरी व्हॅल्यू होती, बट त्याच कुपनमध्ये दिलेत त्यांनी असेच. काय रिथवी, काय हवं तुला? रिथवीला काहीतरी हवं आहे. काय हवं आहे कळत नाही आहे. इथे शीतल घेऊन आली मका. आणि इथे लाईन आहे. वस्तू तिकडून घ्यायची, पे इथे करायचे. रिथवी मूवी कसा होता? कॅमेरा जमा केलेला घेतोय आता. भाई मूवी बघून झालाय. आणि शीतल काय तुझं म्हणणं आहे?
खूपच छान मूवी आहे, सगळ्यांनी नक्की बघा कारण मराठी भाषेवर आधारित आहे मूवी आणि खूपच छान बनवलंय मूवी. आताच्या स्कूल जी रिअल सिच्युएशन आहे त्याच्यावर बनवलेलं आहे भाई. खरंच जा, म्हणजे मस्ट विजिट, काय म्हणणार, मस्ट वॉच मूवी आहे. अमेय वाघची ॲक्टिंग भाई क्लास. खूपच भारी आहे. जो फनी पूर्ण अख्ख्या त्यांनी जी मूवीचं acting केली आणि त्याला जे कॅरेक्टर दिले ते त्याने खूपच सुंदर केलं. जो फनी वे सांभाळलाय, हॅट्स ऑफ. म्हणजे अमेय वाघ भाई मानला. रित्वी, कसा होता मूवी? छान होता. भाई खरंच म्हणजे तुम्ही हा मूवी बघितलाच पाहिजे. मराठी भाषिक तुम्ही कुठलेही असू द्या, मराठी गरज नाही, तुम्ही आपल्या भारतात राहताय, तुमची कुठलीही लँग्वेज असू द्या, तुमची जी काही मातृभाषा आहे तिचं प्रेम नक्की जागा होईल. तुम्हाला आजकाल जे म्हणजे कसं आहे ना, ह्या मूवीतून बऱ्याचशा गोष्टी, आता माझ्या मुलीला आहे ना, ठीक आहे ग्लोबल लेवलला आपल्याला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. इंग्लिश कोणाची लँग्वेज नाही आहे, ज्यांची होती ते गेले, पण ती ग्लोबल लेवलला आता चालते. मी जवळजवळ 8-9 देश फिरलो आहे आणि मी जवळून अनुभवलं आहे त्या लोकांना इंग्लिश येत नाही. प्रत्येकाला स्वतःची मातृभाषेवर प्रेम आहे, ते स्वतःच्या मातृभाषेत बोलतात. आपल्या इंडियामध्येच तो न्यूनगंड आहे, इंग्लिश आलं पाहिजे, इंग्लिश फ्लुएंटली बोललं पाहिजे, तेव्हा कुठेतरी तुम्ही एज्युकेटेड वाटता, सो कॉल्ड एज्युकेटेड. सो हा इंडियातला फालतूगिरी आहे, म्हणजे पक्का मूर्खपण आहे. मी माझ्या मुलीला जेव्हा एखाद्या गोष्टीचं इंग्लिश वर्ड सांगतो तेव्हा मी मराठीत काय बोलतात, नाही आलं तरी आपल्या जवळपासच्या लँग्वेजमध्ये काय बोलतात हे मी प्रत्येक गोष्ट माझ्या मुलीला शिकवतो. सो पहिलं मराठी आत्ताच काय ते त्यांचं स्ट्रॉंग होईल, कारण ह्या जगात आता ते इंग्लिश शिकणारच आहेत, म्हणजे ते चालून येणार आहे. त्यामुळे त्यांना इंग्लिश शिकवण्याची किंवा वेगळं काही ते करण्याची गरजच नाही आहे. मी आता एका डोंबिवलीमधल्या थोडा उच्चभ्रू टाईप सोसायटीत राहतो, तर मी बघतो बरेच लोक असे आहेत ना की त्यांच्या मुलांना त्यांची स्वतःची काहीतरी एक मातृभाषा आहे, म्हणजे ते मराठी नसतील बहुधा, पण कुठली तरी भाषा आहे, ते सोडून ते लोक इंग्लिशमध्ये म्हणजे घरात बोलत असतात. का? कारण त्यांना जगाचं टेन्शन आहे की जेव्हा हे मुलं जॉबला जातील, बाहेर पडतील, तेव्हा त्यांना इंग्लिश आलं. हे एवढा मूर्खपणा आहे ना, मला कळत नाही. सो इवन मला बरेच लोक आत्ता पण, तुम्ही माझ्या यूट्यूबवर जाऊन बघू शकता, कमेंट असतात लोकांच्या की भाई तू हिंदीमध्ये कॉन्टेंट बनवशील तर तुला व्ह्यूज वगैरे चांगले येतील, मराठी लिमिटेड ऑडियन्स आहे. मलाही कळतं आहे, मलाही माहिती आहे, पण आपल्या भाषेत आपण कॉन्टेंट नाही बनवलं आणि मला पण माझ्या भाषेतच नीट बोलता येतं आहे सगळ्यांबरोबर, तुमच्याशी नीट बोलता येतं. सो मराठी हा मूव्ही बघा, तुम्ही जाऊन नक्की बघा. खूपच भारी मूव्ही आहे, खूपच. मी आता फार काय म्हणजे तुम्हाला कळालं असेल, ट्रेलरमधूनही कळेल, पण सर्वांची ॲक्टिंग भारी. मूव्ही कुठेही तुम्हाला बोर करत नाही, एकदम म्हणजे प्रॉपर मूव्ही, एकदम भारी. आणि मेन गोष्ट, हा मूव्ही अलिबागपासून मुरुड जंजिरापर्यंत याचं सर्व शूट झालं आहे. त्यामुळे हा परिसर तुम्हाला नोन असेल किंवा तुम्ही कधी फिरला असाल, किंवा मी स्वतः रील टाकलेल्या आहेत, मल्टिपल रील टाकल्या आहेत. ॲबॅन्डन्ड शिप असू द्या, रेवदंडा असू द्या, नागाव असू द्या, मुरुड जंजिरा असू द्या, सगळं त्या मूवीमध्ये आहे. त्यामुळे जे भारी वाटतं म्हणजे इतकं आहे ना की त्या मूवीमध्ये ते खोकरी टॉम वगैरे या सर्व रील मी ऑलरेडी टाकलेले आहेत आणि त्याच्यावर ब्लॉग ॲक्च्युली आता येतील, म्हणजे त्याचं टाकले नव्हतं, एडिटिंग वगैरे झालं आहे, थोडं लेट झालं ते. सो बेसिकली इतकं भारी वाटलं ना मला. सर्व जागा म्हणजे एखादा मूवी चालू आहे आणि त्याच्यात जे काही दिसतं आपल्याला बॅकग्राऊंडला ते मला नोन आहे, म्हणजे 60-70% गोष्टी नोन होत्या. त्याच्यातले जे शॉर्ट्स, सगळे जेवढे भारी शॉर्ट्स आहेत सर्व नोन होतं. त्यामुळे खूप भारी वाटलं, एकदमच ओव्हरवेल्मिंग शब्द पण इंग्लिश आहे, बट ते आता आपल्याला सवय झाली आहे, काही ऑप्शन नाही आहे. बट ट्राय करा की मराठी आपली भाषा जितकं शक्य आहे तेवढं बोला, टिकली पाहिजे, आपण बोललो पाहिजे, नो डाऊट. इंग्लिश किंवा हिंदीला काही हे नाही आहे, ती पण आली पाहिजे आपल्याला चांगली, हे पण आलं पाहिजे. आणि चला आता ॲक्च्युली रित्वीला गेमिंग झोनला जायचं आहे, पण गेमिंग झोन ते कारण ते कार्ड घ्या, त्याच्या टॉपअप करा वगैरे, आता इतका वेळ नाही आहे. आणि आता ॲक्च्युली वाजले 10:30, उद्या सकाळी शाळा आहे तिची. शीतलला 7ला आणि रित्वीला 7:30ला उठावं लागतं, 8:15पर्यंत पोचावं लागतं शाळेत. सो आत्ता तरी आम्ही निघतो आहे आणि इथे काहीतरी VR वाला आहे, बाय एनी चान्स आता मला बंद दिसतं आहे, बाय एनी चान्स चालू असेल
तर तिला तो एक्सपिरियन्स देतो आणि निघू घरी. आणि याच नोटवर आत्ता मी हा व्लॉग एंड करतो आहे. त्याआधी काय म्हणशील शीतल परत एकदा? हा मूवी हा मूवी तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर मूवी आहे. मस्ट वॉच. नक्की बघा. की हा मूवी बघा. खूप सुंदर मूवी आहे आणि तुमच्या मुलांनाही दाखवा. हा. खूप छान आहे. तुमच्या मुलांना घेऊन या. म्हणजे 5-6 रित्वीच्या एवढे असतील, रित्वी 6 वर्षाची आहे, 5-6 वर्षांच्या वर असतील तर त्यांना थोडंफार कळतं. थोडंसं इमोशनल वगैरे पॉईंट आहेत. जर रित्वीला थोडं ते सवय नसते ना मुलांना इमोशनल गोष्टी वगैरे, बट नक्की आणा. त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळणार याच्यातून. कारण आपण आपली मुलं इंग्लिश शाळेत जातात, त्यांना आपण फोर्स करत असतो की इंग्लिशमध्ये बोला. आपलं खूप कंपल्शन असतं त्यांना की इंग्लिशमध्ये बोला, पण त्याची खरंच गरज नसते इंग्लिशमध्ये बोलण्याची. तर तेच बेसिकली की अननेसेसरी काही गरज नाही आहे. आता मी माझ्या घरी पण बघतो की जेव्हा रित्वी थोडंफार इंग्लिशमध्ये बोलते तेव्हा माझ्या बाबांना वगैरे खूप हे वाटतं की ठीक आहे त्या जनरेशनसाठी प्राऊड मुवमेंट आहे ती, पण मला असं काही नवल नाही वाटत. कारण कॉमन आहे. म्हणजे काय असं इंग्लिश येणं म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. ते इंडियामध्ये फालतूगिरी आहे. मी इतके देश फिरलो आहे, मी खरंच सांगतो लोकांना इंग्लिश येत नाही, बाहेर काही फरक पडत नाही. आणि मला बाहेर गेल्यानंतर जेव्हा मी इंडिया सोडून बाहेर फिरलो तेव्हा मला कळालं आहे, मी फक्त आता तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा मला फायनान्शियली फायदा आहे समोरच्याकडून, म्हणजे जेव्हा आपण असं चांगल्या ठिकाणी जातो, थोडं म्हणजे कळतं आहे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे, तिकडेच मी इंग्लिश बोलतो जेव्हा माझा फायदा आहे त्या माणसाकडून. अदरवाईज जर मी एखाद्याला पे करणार आहे, मी माझं म्हणजे एक्झाम्पलला शॉर्ट की आपण 3-4 स्टार 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये गेलो किंवा एखाद्या महागड्या रेस्टॉरंटला गेलो, भाई तिथे मी पैसे देणार आहे, मला काय गरज आहे त्यांच्याबरोबर इंग्लिशमध्ये बोलण्याची. मी ट्राय करतो हिंदीमध्ये. आपण भारतामध्ये हिंदीत बोलतो तेव्हा मी हिंदी बोलतो इन केस त्यांना मराठी नाही कळत आहे. जनरली मराठी वर्कर्स असतात, सो मी ट्राय तर करतो पहिल्यांदा 2-4 शब्द बोलून. जर त्यांना येत असेल मराठी तर मराठीत बोलतो, अदरवाईज हिंदीत बोलतो. मला इंग्लिश चांगलं नाही येत तर मी नाही बोलणार, मला गरज नाही आहे ना. सो तुम्ही पण हा अप्रोच ठेवलात तर. आणि आपण पण जनरली असं कुठे पण निघालो, कोणी हिंदीत बोलत असेल तर ते नाही बोलले आधी तरी आपण बोलायला सुरुवात करतो की हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतो. त्याची खरंच गरज नाही. आपली भाषा मराठी आहे त्यामुळे आपण मराठीमध्येच बोललं पाहिजे. कारण ते लोक आपल्याला त्यांची भाषा शिकवायला जातात आणि आपण आपली भाषा विसरून जातो. तर ते करण्याची खरंच गरज नाही. सो चलो आता याच नोटवर हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. असाच टाईमपास व्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. चला थँक्यू सो मच. ॲक्च्युली मी आता असे कॅज्युअल व्लॉग टाकण्याचा विचार करतो आहे. पार्किंग कुठून आली तू? सो कॅज्युअल व्लॉग टाकण्याचा विचार करतो आहे. तुम्हाला आवडत आहेत का कॉमेंटमध्ये सांगा. मग मी असे टाकत राहीन कॅज्युअल व्लॉग आणि इन्फॉर्मेटिव्ह रील्स, शॉर्ट व्हिडिओ हे यूट्यूबवर आणि इन्फॉर्मेटिव्ह रील्स या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर येत राहतील. त्यांना भरघोस प्रतिसाद द्या. कॉमेंट करा, काही ना काहीतरी कॉमेंट करा, कारण इम्प्रेशनवरच व्ह्यूज वगैरे येतात. त्यामुळे प्लीज सपोर्ट असू द्या. थँक्यू.